नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मुंडवा केशवनगर येथील स्विगी इन्स्टामार्ट आउटलेट व्यवस्थापनाच्या जुलमी कारभारामुळे गिग वर्कर रायडर कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून प्रसारमाध्यमांशी बोलताना मुंडवा वाहतूक कोंडीमुळे ऑर्डर पोहोचवण्यास लेट होत असल्यानं रोजचा इन्सेंटिव्ह पेआउट चेंज केला आहे. त्यामुळं वाढत्या महागाईच्या काळात जगावे की मरावे असा प्रश्न आमच्या समोर आहे. पुणे शहरात विविध ठिकाणी असलेल्या स्विगी इन्स्टामार्ट आउटलेट व्यवस्थापन गिग वर्कर रायडर कामगारांचे रोज पेआउट इन्सेंटिव्ह देतात, पण मुंडवा केशवनगर येथील स्विगी इन्स्टामार्ट आउटलेट व्यवस्थापन मात्र मनमानी कारभार करत इन्सेंटिव्ह पेआउट देत नाही. त्यामुळं 15-16 तास काम करून पण इतर स्विगी इन्स्टामार्ट आउटलेटच्या गिग वर्कर रायडर कामगारांप्रमाणे आम्हाला उत्पन्न मिळत नाही. त्यामुळं रोजचं पेट्रोल, जेवण, राहणं, भाडं हा खर्च देखील निघणं मुश्किल झालं आहे. याचा जाब विचारला असता व्यवस्थापनाकडून कामावरून काढण्याची धमकी देत दमदाटी केली जाते. पोलीस, बाउन्सर्स यांची भीती दाखवली जाते. तरी याबाबत स्विगी इन्स्टामार्टच्या महाराष्ट्र आणि देश पातळीवरील वरिष्ठ व्यवस्थापनाने तातडीनं दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा. मुंडवा स्विगी इन्स्टामार्ट आउटलेट व्यवस्थापनावर कारवाई करावी, अन्यथा आम्ही काम बंद आंदोलन सुरू ठेवणार असा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे. पाहूया या पार्श्वभूमीवर कामगारांनी व्यवस्थापनाकडे केलेल्या मागण्या आणि मांडलेली भूमिका. आपली तर सगळ्यात हेवी ट्रॅफिक पडते आणि मेन इश्यू काय, इथं कंपनी आमचं पेआउट कमी केलंय. पेआउट मध्ये पहिला आम्हाला तरी अर्निंग चांगली होत होती, आता अर्निंग पण नाही आम्हाला. आणि मेन इश्यू, कधी कंपनी आम्हाला मुंडा साईडला ऑर्डर फेकली, संध्याकाळी म्हणजे मुंडा साईडची ऑर्डर पडली तर आम्हाला प्रत्येक ऑर्डरला आम्हाला कमीत कमी तासभर जातो आणि त्या गोष्टीचा आम्हाला हेवी प्रॉब्लेम पडतो. कारण की तासभरात एक ऑर्डर करणं म्हणजे लई ते लई 30 रुपये कमवणं. 30 रुपये कमवणं म्हणजे अख्खं आम्ही 16 तास काम केल्यानंतर आम्हाला 1200 ते 1300 रुपये होत आहे. पहिले त्या ठिकाणी आम्हाला 2000 पर्यंत जात होता हिशोब, आता ते पण होईल नाही. आम्ही कंपनीला मुद्दे मांडले आमचे की आम्हाला बेसिक तुम्ही पेआउट कमी केला तर आम्हाला काहीतरी ऑप्शन द्या. कंपनी एक पण ऑप्शनला ऍग्री नाही. इव्हन कंपनीला आम्ही सांगत होतो की 5 रुपयाचं सर्च तुम्ही केलंय आणि प्लस तुमची आमची 15 रुपयाची जी आयडी आहे, 15 आयडी कशी बेसिकली की आम्हाला 1 किलोमीटर जाणं आहे प्लस 1 किलोमीटर रिटर्न आहे. हे 2 किलोमीटरसाठी आम्हाला 15 रुपये भेटतात. प्लस त्याचे बल्क ऑर्डर असतात, कधी बकेट असती, कधी टेबल असतात. आम्ही 2 व्हीलरवर हे सुद्धा डिलिव्हर करतो प्रॉपरली. आणि ते गोष्ट हे ट्रॅफिकमध्ये आम्ही कधी जास्त सामान घेऊन पडलो किंवा सामानचं नुकसान झालं काही, ते सुद्धा पेनल्टी आम्हालाच लागते. इव्हन इथं काही मिसिंग आयटम असला किंवा तो प्रोव्हाइड झाला नाही त्याची पण पेनल्टी पोरांनीच भरणं आहे. पोरांचं काहीच इथं बेनिफिट होत नाही सध्या. आणि कंपनीला आमचं एकच मागणी आहे की कंपनी आमचा पेआउट जसं होता ऑलरेडी पहिले होता तोच एसईडीस करावा. अदरवाईज आम्हाला काहीतरी त्यासाठी हे द्यावं, पर्याय द्यावा. पर्याय द्यायला पण कंपनी एग्री करत नाही. आमचा ऑप्शन फक्त आम्ही त्यांना 4 मुद्दे मांडले होते की आमचा जो पहिला पेआउट आहे तो रेडी सेम एसईडीस करा, ते द्यायला कंपनी एग्री नाही. दुसरं आम्ही म्हटलं तर 15 रुपयाची जी आम्हाला आयडी 1.5 किलोमीटर जाऊन येऊन येणं 2 किलोमीटर होतात त्याचे आम्ही 20 रुपये मागत होतो, त्याला पण कंपनी एग्री करत नाही. प्लस तिसरा जो पॉईंट आमचा की आम्हाला जी बल्क ऑर्डर्स आहे, बल्क ऑर्डरला काहीतरी एक्स्ट्रा पेमेंट केलं पाहिजे. कारण की आम्ही टेबल वगैरे नेतो, पहिले एक्स्ट्राचं पेमेंट होतं, आता ते पण बंद केले. तर टेबल वगैरे नेणं बाईकवर आम्ही कसं नेणार? 2-2 थैल्या सांभाळणार, कधी टेबल वगैरे सांभाळणार आम्ही टायमाला. आणि तिसरा मुद्दा आमचा असा होता की जो पहिले आम्हाला पेआउट होता, जो आम्हाला एक पीक आवरचा पेमेंट होता एक्स्ट्रा, जो एक 100-200 रुपये एक्स्ट्रा परत होता आम्हाला ते 4 तास कंपल्सरी भरण्यासाठी, ते सुद्धा कंपनीने बंद करून ठेवलंय. तर कंपनीचा आम्हाला फक्त एक छोटीशी मागणी आहे की आमचा एसडीडीस जसं पेआउट होतं पहिले जे रायडर करत होते काम, एसडीडीस पेमेंट भेटला तर प्रत्येक रायडर आपल्या खुशीने काम करणार आणि खुशीने संमती देणार. आम्हाला दिवसाला 2000 रुपये अर्निंग व्हायची 34 ऑर्डरला, ते आता होऊन आता 500 रुपये कमी व्हायला लागले. कारण की डबल इन्सेंटिव्ह होतं, 2 रेट कार्ड होते म्हणून दोन्हीचे आम्हाला इन्सेंटिव्ह भेटत होते. एकाचं होतं 490, एकाचं होतं 495. तर एक आमचा 495चा बंद करून टाकले, ते म्हणजे 500 रुपयेच झाले. ते बंद झाले तर आम्ही मॅनेजरला सांगितलं ते 500 कमी होतात ना आम्हाला त्यात तुम्ही काहीतरी ऍडजस्ट करून आम्हाला ते चालू करून द्या तुम्ही. पण कंपनी फिक्स पे, आम्ही असं त्यांना सांगितलं जर प्रत्येक रायडरचा आयडी 20 करा प्लस पिकचे पैसे ते चालू करा. फिक्स पहिलं होतं हे पहिलं होतं आणि कंपनी एक मनमानी चालू. कंपनी कुठल्याच गोष्टीमध्ये आम्हाला जे आहे ना काहीच म्हणजे ह्याच्यामध्ये घेत नाही.
हा आणि आम्ही काय बोला गेलं ते काय म्हणते तर तुमची आयडी बंद करू आम्ही, नाहीतर आम्हाला दुसरे रायडर भेटते, तुम्ही घरी जा, काम करू नका म्हणते. पटलं तर करा, हा, नाही तर ही नका. कंपनीची मनमानी चालू आहे आणि कंपनी एक पुरेपूर सगळ्या रायडरवर दबाव टाकते. आणि आज त्यांनी आता इथं बाउन्सर पण आणून ठेवले होतं. आणि आम्हाला पोलिसाची एक धमकी देते. पहिलं आम्हाला त्यांनी कुठल्याच गोष्टीमध्ये आमचे पहिले एक तर 230 रुपये आम्हाला ते भेटत होते फिक्स पेचे, ते पण काढून घेतलेत आमचे. आणि नंतर 20 रुपयांनी कंटिन्यू आयडी होता, ते पण आमचा बंद करून टाकलाय. तर तो 15 रुपयामध्ये आयडी आणलाय आमचा. मग त्या 15 मध्येच आम्हाला जर समजा 1.5 किलोमीटरची ऑर्डर 15 प्लस सर्च भेटत असतो तर ते पण देत नाही कंपनी, फक्त 15 रुपयांनीच ऑर्डर पडते. आणि त्याच्यामध्ये पण एक 10 मिनिटं जरी शिप मध्ये बुडाली तरी ती 8 रुपयांनी ग्राह्य धरते ऑर्डर कंपनी आमची. असे आमचे काही 4-5 मुद्दे ते आमच्या कंपनीने आम्हाला सॉल्व्ह करून द्यावेत. आम्ही आता पण पॉड चालू करतो. टोटली तर पहिला आपल्याला कमीत कमी रोजचं एक 12-13 तास 14 तासाला 1700-1800 रुपये तर पडत होतं. तर आता हे काय केले, शनिवारी अचानक न सांगता न पूर्वकल्पना देता सर्वजण पूर्ण आपले जे इन्सेंटिव्हचे पूर्ण स्लॅट काढले. आम्हाला पहिला रेट कार्ड 12 आणि 14 होतं, आता त्यांनी ते 14 आणि 19 असं केले. त्या झाल्यामुळे मुंडवा सिग्नलला कसं ट्रॉफिक भरपूर असतंय. एका ऑर्डरला 50 मिनिट लागतात, 50 मिनिटाला 15 रुपये कमवतो. ते आता अपडाऊन 1.5-3 किलोमीटर होत आहे. 3 किलोमीटरमध्ये 15 रुपये काहीच परवडत नाही. आणि यात घर भाडं ते सर्व निघून सर्व फॅमिली वर्कर इथे जे स्वतःचे घरवाले कोणी नाही, सर्व मोलमजुरी करणार आहेत, परगावचे आलेले लोक आहेत. तरी आम्हाला अजिबात परवडत नाही. आम्हाला एकतर फिक्स पे द्या, नाहीतर आमचे 3-4 मागण्यापैकी तुमचे 50% किंवा आपले 40% तुम्ही जेवढ्या पे आमच्या कमीत कमी मागण्या आमचं पूर्ण करा. आम्ही जे 100 ठेवले अटी ते पूर्ण करू नका. तुम्हाला जेवढं होईल तेवढं आम्हाला करावं अशी आमची इच्छा आहे. कंपनीने अचानक मध्ये शनिवारी 7 तारखेला अचानक एक रेट कार्ड बंद करून टाकलं. त्यात आम्हाला डबल इन्सेंटिव्ह, जेव्हा 2 होते तेव्हा डबल इन्सेंटिव्ह भेटत होता. पण अचानक न सांगता आम्हाला शनिवारी तो एक इन्सेंटिव्ह बंद करून टाकलेला. त्याच्यामुळे आमचे 500 रुपये दिवसाला लॉस होत आहे. इथं सगळ्यात मोठा इश्यू आहे ट्रॅफिकचा. मुंडवा ट्रॅफिक हो पुण्यातला सगळ्यात घाण ट्रॅफिक इथं असतं. त्यामुळे ते 500 रुपये आम्हाला पेट्रोलला 500 रुपये जातात. आम्ही आमच्या मागण्या ठेवल्या, आम्हाला तो इन्सेंटिव्ह परत चालू करा, नाही तर आम्हाला दुसरं काय ऑप्शन आहे आम्ही सांगितलं कंपनीच्या मॅनेजरला ते करून द्या. पण कंपनी कुठलेही हे करायला तयार नाही. व्यवस्थापन अशी धमकी दे, तुमचा आयडी बंद होईल, तुमच्यावर पोलीस कंप्लेंट होईल. पोलिसांची धमकी देतात आहे, पोलिस तुम्हाला घेऊन जातील. बाउन्सर आणून ठेवले तिथं. आम्ही शांततेने आमचं आंदोलन करत आहे. 48 तास होऊन गेले आम्ही इथं स्ट्राईक केलेली आहे.